लोहगडावर आता एक नवीन पॉइंट तयार झालाय, ज्याचं नाव आहे सिया पॉइंट. हा पॉइंट बघण्यासाठी लोहगडावर पर्यटकांची गर्दी होत असल्याच्या बातम्या येत आहेत. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या किल्ल्यावर असं गुन्ह्याचं ठिकाण तयार होणं ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण ज्यांच्यामुळे हा गुन्हेगारीचा पॉइंट तयार झाला, त्या सिया गोयल आणि चेतन चौधरी बद्दल होणारे खुलासे थांबत नाहीयेत. या केसमध्ये सियाचे वकील कोण असणार, यावरनच मोठा ड्रामा झाला. यावरनं सियाचा भाऊ साहिल गोयलला एका वकिलांनी 10 कोटींच्या नुकसान भरपाईची नोटीस देखील पाठवली. 29 जूनला कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांनी केलेला दावा चक्रावणारा होता. सिया आणि चेतनची अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा दोन्ही आरोपींच्या वकिलांनी केलाय. त्यामुळे सिया आणि चेतनला जामीन मिळणार अशा चर्चांना सुरुवात झाली होती. पण याचसाठी आता पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा क्राइम सीन रिक्रिएट केलाय. बुधवारी सकाळी चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगडावर पोहोचले. तिथं तब्बल 2.5 तास पोलिसांकडनं सीन रिक्रिएशन करण्यात आलं. तसंच चेतनचे गेट अनालिसिस सुद्धा पोलिसांनी केलाय. त्यामुळे आता सिया आणि चेतन विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस वेगाने हालचाली करतायत. बुधवारी झालेल्या सीन रिक्रिएशन मध्ये नेमकं काय घडलंय, त्यामुळे सिया आणि चेतन अडकणार का, आणि केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या सगळ्या अपडेट सांगणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 29 जूनला चेतन आणि सियाला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. त्यावेळी पोलिसांनी दोघांचीही 7 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली. आरोपींना लोहगडावर नेत पुन्हा एकदा सीन रिक्रिएट करायचं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. पण अटकेची कारणं योग्य प्रकारे दिली नसल्यामुळे दोन्ही आरोपींची अटकच बेकायदेशीर आहे असा दावा त्यांच्या वकिलांनी केला. आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादामुळे न्यायालयाने फक्त 3 जुलैपर्यंतच चेतन आणि सियाची पोलीस कोठडी ही वाढवून दिली आहे. त्यामुळेच गेले 2 दिवस पोलीस सिया आणि चेतन विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी वेगाने तपास करतायत. यामध्ये सियाचा भाऊ साहिल गोयल हा सुद्धा आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. चेतन सोबत क्रिकेट खेळताना ओळख झाली होती आणि एकदा क्रिकेट मॅच बघताना सिया आणि चेतनची ओळख झाल्याचं साहिलने याआधी पोलिसांना चौकशीत सांगितलं होतं. पण चेतन आणि सियाच्या नात्याबद्दल साहिलला माहिती होती का, याचा तपास पोलीस करतात. खरं तर फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सियाचा साखरपुडा झाला होता. पण सियाला हे लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिनं ही गोष्ट साहिलला बोलून दाखवली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे सियाला हे लग्न नको होतं. तिचे चेतन सोबत प्रेमसंबंध होते हे माहिती असताना देखील साहिलनं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का, याचा तपास आता पोलिसांकडनं केला जातोय. त्यात कॅब चालकाने दिलेल्या माहितीमुळे आता एक मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. 6 जूनला सिया आणि केतन हे प्री वेडिंग शूट साठी बालीला जाणार होते. त्यांच्यासोबत केतनची बहीण आणि सियाचा भाऊ साहिल सुद्धा जाणार होते. 6 जूनला मुंबई एअरपोर्टवर जाण्यासाठी सिया आणि साहिलनं पुण्यातनं कॅब बुक केली होती. पण सिया बालीला जायला अजिबात तयार नव्हती. ती गाडीत बसायला देखील नकार देत होती. तेव्हा तिचा भाऊ साहिलनं तिचा हात धरून तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं. नंतर प्रवासात पुणे ते रावेत दरम्यान सिया आणि साहिल मध्ये गाडीतच जोरदार वाद देखील झाला होता. नंतर हे दोघं शांत बसले होते अशी माहिती कॅब चालकानं पोलिसांना दिलेली आहे. यानंतर किवळे इथल्या लोढा सोसायटीमधनं केतन अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबातले काही सदस्य कॅबमध्ये बसले आणि सगळे मुंबई एअरपोर्टच्या दिशेने निघाले. तेव्हा गाडी एका फूड कोर्ट वरती चहा नाश्त्यासाठी थांबली. सगळे गाडी बाहेर असताना सिया कसल्या तरी बहाण्यानं पुन्हा एकटीच गाडीकडे आली. तिनं गाडीतनं काही सामान चोरून स्वतःच्या खिशात लपवलं. सियाची ही संशयास्पद हालचाल कॅब चालकाने बघितली होती. ड्रायव्हर या सगळ्यांना जेव्हा मुंबई एअरपोर्ट वरती सोडून निघाला, त्यानंतर काही वेळातच केतनचा ड्रायव्हरला फोन आला. माझं काही सामान आणि पासपोर्ट गाडीतच राहिलाय का चेक करा, असं केतननं कॅब चालकाला सांगितलं. पण गाडीत पासपोर्ट सापडलाच नाही. त्यामुळे सियानं फूड कोर्ट वरती केतनचा पासपोर्ट चोरल्याचा संशय कॅब चालकाला आला होता. कॅब चालकानं दिलेल्या माहितीनंतरच साहिल गोयलला हे सगळं माहिती होतं का, त्याला सियावरती संशय आला नव्हता का, याची उत्तर आता पोलीस शोधताना दिसतात. दरम्यान 1 जुलैला आरोपी चेतन चौधरीला लोहगडावर नेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी सीन रिक्रिएशन केलं. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल हे सुद्धा उपस्थित होते. सकाळी 8 वाजता चेतनला घेऊन पोलीस लोहगडावर गेले. त्यानंतर 10:40 पोलिसांकडनं लोहगडावर सीन रिक्रिएशन करण्यात आलं. 2 तास 40 मिनिटं झालेल्या या सीन रिक्रिएशन मध्ये केतनचा डमी पुतळा सुद्धा पोलीस लोहगडावर घेऊन गेले होते.
हत्येच्या दिवशी लोहगडावर चेतन नेमका कधी आला, तो कुठे लपून बसला होता, त्याने केतनला कड्यावरनं कसं ढकललं, या सगळ्यासाठी हे सीन रिक्रिएशन करण्यात आलं. मुख्य म्हणजे यावेळी पोलिसांकडनं चेतनचं गेट अनालिसिस सुद्धा करण्यात आलंय. आता हे करण्यामागचं कारण काय, तर 18 जूनला केतनच्या हत्येच्या दिवशी चेतन चौधरी हा लोहगडावर आला होता. तेव्हा त्यानं अंगामध्ये हुडी, पॅन्ट, तोंडाला मास्क आणि कानात हेडफोन्स घातले होते. आपली ओळख लपवण्यासाठी चेतनने हा सगळा पेहराव केल्याचं सांगण्यात आलं होतं. लोहगडावर जाताना आपला चेहरा लपून जाणारा चेतन सीसीटीव्ही मध्ये मात्र दिसला होता. पण तो चेतनच होता हे पटवून देण्यासाठी पोलिसांनी हे गेट अनालिसिस केलंय. चेतनने त्या दिवशी जे कपडे घातले होते तेच कपडे घालून पोलिसांनी त्याला लोहगडावर चालायला लावलं. त्याची चालण्याची पद्धत आणि सीसीटीव्हीतल्या हुडी घातलेल्या व्यक्तीची चालण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींची पडताळणी पोलीस यातनं करणार आहेत. त्यामुळे घटनेच्या दिवशी सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती ही चेतन चौधरीच होती हे न्यायालयात सिद्ध करणं पोलिसांना शक्य होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता क्राईम सीन रिक्रिएशनचा कोर्टात पुरावा म्हणून कसा वापर केला जातो, तर काही वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळं यामध्ये लवकरात लवकर क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आलाय. नाहीतर अनेकदा चार्जशीट दाखल केल्यावर क्राईम सीन रिक्रिएशन केलं जातं. आता पोलिसांच्या तपासात त्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये घटना कशी घडली, घटनाक्रम नक्की कसा झाला याची माहिती पोलिसांना मिळालेली असते. पण तो घटनाक्रम तसाच होता का याची पडताळणी करण्यासाठी पोलीस सीन रिक्रिएशन करतात. तसंच ज्या साक्षीदारांनी पोलिसांना जबाब दिलेले आहेत त्या जबाबातली माहिती प्रत्यक्ष घटनास्थळाशी तंतोतंत जुळते का हे क्राईम सीन रिक्रिएशनमुळे स्पष्ट होतं. थोडक्यात चुकीच्या माणसाला शिक्षा होऊ नये आणि मुख्य म्हणजे कोर्टामध्ये साक्षी पुरावे जास्तीत जास्त भक्कमपणे सादर करता यावेत यासाठी पोलीस क्राईम सीन रिक्रिएट करतात अशी माहिती देण्यात येते. एकीकडे हे सगळं होत असताना सियाचे वकील नेमके कोण यावरनं सराडा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. 29 जूनला वडगाव मावळ न्यायालयातल्या सुनावणीच्या काही वेळाधी साहिलनं माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी तो असं म्हणाला की ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी मला धमकी दिलीये. ते स्वतः सियाचे वकील आहेत असा दावा करतायत. त्यांनी जेलमध्ये असताना सियाची सही घेतली असावी, पण आम्ही ॲडव्होकेट दुशिंग यांच्याकडे सियाचं वकील पत्र दिलेलं आहे. तसंच सिया गोयलने माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत असं न्यायालयाला सांगितलं होतं. यानंतर ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलवर गंभीर असे आरोप केलेत. साहिलनं खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा करत आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यासाठी साहिलला रीतसर नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. तसंच आरोप मागे घेत सार्वजनिक माफी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचं लेखी आश्वासन देण्याची मागणी सुद्धा नोटिशीमध्ये करण्यात आली आहे. आता 3 जुलै रोजी चेतन आणि सियाला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे या दरम्यान पोलीस जास्तीत जास्त भक्कम पुरावे गोळा करून ते कोर्टात सादर करतात का, आरोपींच्या वकिलांकडनं नेमके कोणते दावे केले जातात, सिया आणि चेतनला 3 जुलैला जामीन मिळणार की त्यांच्या कोठडीत वाढ होणार, शिक्षा नेमकी कशी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.